नमस्कार छोट्या मित्रांनो. आज आपण भेटणार आहोत एका मोठ्या, गोलमटोल आणि ताकदवान प्राण्याला. त्याचं नाव आहे हिप्पोपोटामस. हिप्पोपोटामसला मराठीत दर्याई घोडा असं म्हणतात. दर्याई म्हणजे नदीत राहणारा आणि घोडा म्हणजे हॉर्स. जरी तो घोड्यासारखा दिसत नसला तरी त्याला हेच नाव आहे. दर्याई घोडा आफ्रिका खंडात राहतो. मोठ्या नद्या, तलाव आणि दलदलीच्या भागात त्याला राहायला खूप आवडतं. प्रसिद्ध नाईल रिव्हरमध्येही दर्याई घोडे आढळतात. तो दिवसभर पाण्यातच बसून राहतो. का बरं? कारण त्याची त्वचा खूप नाजूक असते. पाण्यामुळे त्याला थंडावा मिळतो आणि सूर्यापासून संरक्षणही मिळतं. दर्याई घोडा हा जगातील 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जमिनीवर राहणारा प्राणी आहे. पहिल्या क्रमांकावर आहे आफ्रिकन एलिफंट आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे व्हाईट रायनॉसरस. दर्याई घोड्याचं वजन 1500 ते 3000 किलोपर्यंत असू शकतं. म्हणजे जवळजवळ एका छोट्या कारइतकं. त्याचं तोंड खूप मोठं असतं. तो त्याचं तोंड जवळपास 150 अंशांपर्यंत उघडू शकतो. त्याचे दात खूप मजबूत असतात आणि तो त्यांचा वापर स्वतःचं रक्षण करण्यासाठी करतो. तो दिसायला गोड वाटतो, पण तो खूप ताकदवान आणि कधी-कधी धोकादायकही असू शकतो. म्हणून जंगलात प्राण्यांपासून नेहमी सुरक्षित अंतर ठेवायला हवं. दर्याई घोडा शाकाहारी आहे. तो दिवसा पाण्यात आराम करतो आणि रात्री बाहेर येऊन गवत खातो. एका रात्रीत तो जवळपास 40 किलो गवत खाऊ शकतो. अरे बापरे, किती मोठी भूक ना! दर्याई घोड्याचं बाळ पाण्यात जन्माला येतं. आई दर्याई घोडी आपल्या बाळाची खूप काळजी घेते. ती त्याला पोहायला शिकवते आणि नेहमी त्याच्या जवळ राहते. किती गोड आहे ना त्यांचं कुटुंब. चला, शेवटी एक छोटा प्रश्न. दर्याई घोडा दिवसा कुठे राहतो? पाण्यात की जमिनीवर? तुमचं उत्तर मोठ्याने बोला. ही होती आजची मजेदार प्राण्यांची सफर. जर तुम्हाला शिकायला आणि मजा करायला आवडत असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि आमच्या छोट्या एक्सप्लोरर टीममध्ये सामील व्हा. पुन्हा भेटूया नवीन प्राणी, नवीन गोष्ट आणि नवीन धमाल घेऊन.